हॅलो गाईस, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आता मी आलो आहे एका नवीन लोकेशनला जिथं मी शूट नव्हतं केलं. गोरक्षनाथ टेकडीवरती जाण्याच्या अगोदर एक मध्ये ब्रिज आहे. तर तिथून पण खालून पटरी रेल्वे जाणार आहे. तर त्या ब्रिजचं काम चालू आहे, भरपूर झालेलं आहे. ते तुम्हाला दाखवतो ब्रिज. हे बघा, हा आहे हा ब्रिज. एवढा खूप मोठा आहे आपण ब्रिज. आणि पण गाड्या येण्या जाण्यासाठी मार्ग मोकळा केलेला आहे त्यांनी. इथं लोखंडाचं ते हे टाकले, पत्रा टाकला मोठं झाड. ह्या साईडला त्यांनी उभारली जेणेकरून इकडे काय प्रॉब्लेम नाही. पण काम चालू आहे इकडे, ट्रॅकचंच काम चालू आहे पावसामध्ये. पण मजा पण नाही लागली पावसात वेळ जायला. हे काम चालू आहे त्यांचं. थोडं पुढे जाऊन येऊ आपण. ऐक, हे बघितलंच नाही, लागलं असतं आपण. तिथे पण टाकले 2 पत्रे. आता हे चालू होईल, परत आवाज येईल धाप 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 धाप. सेम इकडे पण चालू का? आपण खालून जाऊन थोडंसं दाखवतो तुम्हाला, क्लिअर समजेल. आता इथे काम चालू आहे त्याच्यामुळे ह्याला डिस्टर्ब नको करायला. आता ह्याचा पण आवाज येईल धाप धाप धाप. यूट्यूबला टाकायला. हा, यूट्यूब. हां, तुम्ही इथेच असतात का? हे बघा, इथे खाली असं चालू काम यांचं. म्हणजे झालेलं, म्हणजे पटरी टाकलेली आणि त्यांचे ते लॉक वगैरे टाकले ते. आणि इथं बाकीचं ह्यांचं काम चालू आहे, बिल्डिंगचं काम चालू आहे. हां, तेवर लावलं पण छाटा आवाज येतो. आणि तिकडे पण तेच काम चालू आहे. हे घसरशील तिकडून, सरक खाली, मागे सरक. हे बघा, खाली जाऊन तुम्हाला दाखवतो तिकडच्या साईडने. चल तिकडं पलकडच्या साईडने जाऊ, खाली जातो आणि मग ते पण दाखवतो तुम्हाला. हा ब्रिज जो आहे ना, थोडासा सिमिलर आहे ह्याला, जो वायबडवाडीचा ब्रिज आहे ना तो, आणि हा दोन्ही थोडासा सिमिलर आहे. खाली जाण्यासाठी रस्ता शोधतो आम्ही. पण आता सध्या पाऊस पडला आहे ना, त्याच्यामुळं हां इथून जाऊ शकतो आपण. इथून पण रस्ता आहे, पण इथून जाऊ शकत नाही इथून, कारण की डायरेक्ट खाली धाप धाप. त्याच्यामुळं ह्या इथून जावं लागणार आहे. दगड वगैरे आहे तिकडे. काय तिकडे स्लो. बघा किती हार्ड आहे. पावसातलं शूटिंग खूप हार्ड असतं. मजा पण येते, पण बघितलं ना तुम्ही कसं असतं, जरा डेंजर काम. हा पाणी पाय चप्पल धुवून घेतो, कारण चिखलाने भरले पूर्ण. खाली आल्याच्यानंतर तर पूर्ण सेम वाटते बरं का, वायबडवाडीचं आणि
गोरक्षनाथ टेकडीवरचा ब्रिज एकदम सिमिलर वाटते. थंबनेल जर टाकला ना तर कोणच नाही म्हणू शकत की हा वेगवेगळे ब्रिज आहेत. हे बघा पुढं काम चालू आहे त्यांचं. पुढं काम जाऊन पण बघू आपण नेमकं आपल्याला समजेल की काय चालू. आणि हा ब्रिज पाऊस तर अजून चालू झाला आहे. काही फरक नाही वाटत नाही, सेम दोन्ही ब्रिज आहेत. आणि इथं मी पहिल्या वेळेस आलो आहे तर इथं पण भरपूर मोठ्या ब्रिजचं काम चालू आहे. इथं आता ते पटरी जो काहीतरी पटरीचं पुढं काहीतरी काम चालू आहे त्यांचं, ते जाऊन बघू आपण. कारण की पहिल्या वेळेस इथं म्हणजे सगळीकडे पटरी टाकलेल्या बघितल्यात, पण एकदा त्या पटरीचं काय करणार आहेत, जॉईन करणार आहेत का काय करणार माहीत नाही. ते आता आपलं तिकडे गेल्यावर समजू. आले ते इकडेच आले तर त्यांना विचारायला लागणार. हे बघ हां लेते शिकणे. तर हे बघा असा हा ब्रिज आहे. वरून काम भरपूर आलेलं आहे. इधर किधर आ रही है, उधर का हुआ क्या, हो गया उधर का. ये पटरी क्या करने वाले, इसके ज्वाइन करने वाले हो फिर ये अब निकाल कर दूसरी जगह भेजेंगे. क्या ये नया बैनर बिठाया है, नया बिठाया है. ये नया बेटा है. हाँ ये नया. नहीं वो जो ट्रेन आई थी ना पटरी लेके, हाँ. वो यही है ना. हाँ. तो नहीं ये वो ये लेके आई थी. हाँ. अच्छा मतलब जो नया लेके आई वो बिठाया, हाँ. और वो जो पुराना था वो निकाला. वो निकाला. और वो यहाँ पटरी से ट्रक में भर के आगे ज्वाइन करेंगे. ये हाँ. हाँ 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 और फिर दूसरा फिर रेल आएगा. हाँ. लेके, हाँ वो फिर बदलेंगे. ओके ओके. अच्छा अच्छा मैं वो देख शूट करके इधर ही आने वाला था, तो आप आगे अभी 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 आगे आगे जाके क्या करेंगे. आगे ये ठोकने वाले हैं. हाँ ये अच्छा ये बिठाने का है लॉक. हाँ, हाँ. ओके ओके. कहाँ से हो आप. MP के. एमपी के. अभी बहुत काम बाकी, सिग्नल का काफ़ी बाकी है, इलेक्ट्रिक काम का बाकी है ना. 2 अच्छा साल लग जाएगा. 2 साल बोल रहे 26 तक आएगी. अभी फिक्स तो नहीं बता सकते. तर तिकडं इलेक्ट्रिक खांबचं जे काम आहे ना ते भरपूर झालेलं आहे पुढं. म्हणजे कारण की इकडे फक्त इलेक्ट्रिक खांबचं हे करून ठेवलेलं आहे त्यांनी गोल खांब रावण्यासाठी. आणि पुढं बघितलं तर खूप पुढे तुम्हाला आता तिकडे एवढं लांब जाणार पाऊस चालूवरून. पण तिकडे इलेक्ट्रिक खांब जे आहे ना त्याचं काम म्हणजे भरपूर असे खांब रवलेले आहेत पुढं. आता हे मला वाटतं खांब ह्याला गेले असतील आय थिंक घाटसावळीपर्यंत गेले असतील किंवा बोडमणीपर्यंत, माहीत नाही. पण ते पुढचं शूट करताना कळेल. तर एवढं असं आहे ह्या ब्रिजचं काम झालेलं भरपूर आहे. आता मला वाटलं की ही पटरी घेऊन आली, पण ही पटरी घेऊन नाही आली, ही पटरी घेऊन आली होती. म्हणजे की त्याचं हा नवीन पण दिसते. आता त्यांचं हे जे दिसते ना ते त्याला लॉक लावून फिट करण्याचं काम चालू आहे. आणि ही पटरी घेऊन परत ट्रेन जाणार आहे आधी. चलो भैया फिर. तर असं होतं हा ब्रिजचं काम. आता आम्ही जातो वरती. तर असा होता गोरक्षनाथ टेकडीवरचा जो ब्रिज आहे ना त्याचा ब्लॉग. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच इंटरेस्टिंग नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.